तर एक छोटीशी सक्सेस स्टोरी सांगतो. एका मित्राची इंस्टावरच ओळख झाली, भरपूर काही शिकण्यासारखं भेटलं मला त्यांच्याकडून आणि त्यांची मी स्टोरी शेअर करतो. त्या भाऊला सांगितलं नाही मी, त्यांचं नाव पण शेअर करत नाही. तर स्टोरी अशी मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये भावाचा जॉब गेला आणि जॉब गेल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्या या व्यवसायात यायचं. तर मग त्यांनी कॉल केला की आपण म्हशीच घेऊ. मग म्हशी घ्यायच्या तर चांगल्या प्रतीच्या म्हशी घ्यायच्या. मग त्यांनी हरियाणावरून एक 4-5 म्हशींची खरेदी केली, घरी आणल्या. तर गावातलं वातावरण असं होतं की बाबा ह्या म्हशी आपल्याकडे चालणार नाही. बाकी ते जे प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या गोष्टी होत राहत्या गावात आणल्यानंतर तशाच त्याच्या भोवती झाल्या. तर त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही, व्यवसायाला सुरुवात केली आणि 1-2-2.5 वर्ष व्यवसाय केला. काही प्रॉफिट नाही आलं व्यवसायातून बरं का. आणि अशा परिस्थितीत त्यांनी निर्णय घेतला होता की आपण व्यवसाय बंद करू. पण त्यांच्या घरून त्यांना एवढा खंबीर सपोर्ट होता, त्यांच्या मिसेसचा, त्यांच्या फॅमिलीचा. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवसाय करत राहा, 4 वर्ष जाऊ द्या, 5 वर्ष जाऊ द्या, प्रॉफिट नाही आलं तरी चालेल, तुम्ही व्यवसाय करत राहा. कारण तुम्हाला अनुभव येता येता ह्या सगळ्या गोष्टी होणारच. एकदा की तुम्हाला अनुभव आला, तुमचा व्यवसाय सेट झाला की सगळं व्यवस्थित होईल, असं घरून त्यांना सपोर्ट करण्यात आला. आणि मग त्यांनी पण निर्णय घेतला की नाही, करायचा व्यवसायच करू. मग त्यांनी चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि आजची परिस्थिती अशी की त्यांचा एकदम व्यवस्थित व्यवसाय चालू आहे, चांगल्या प्रॉफिटमध्ये आणि चांगलं सगळं नियोजन पण बसलंय त्यांचं आता. तर मला याच्यातून एकच सांगायचंय मित्रांनो की आपल्या घरातही कोणी असा एखादा कार्यकर्ता असेल की ज्याला व्यवसाय करायचा आहे, कुठलाही असू दो व्यवसाय, तर भावांनो त्याला सपोर्ट करा. आपला लहान भाऊ असो, मोठा भाऊ असो किंवा आपला मित्र असो जो आपल्यापर्यंत ह्या गोष्टी शेअर करतोय ना, तर भावांनो त्याला फक्त तुम्ही सपोर्ट करा. आता ह्या भावाचा विषय कसा होता माहितीये का, 2 वर्ष जेव्हा नुकसान होत चालली ना, तेव्हा त्यांनी व्यवसाय बंद करायचा प्लॅनिंग केला होता. पण नंतर जेव्हा घरून सपोर्ट भेटला, घरी सांगितलं की बाबा तुम्ही करीत राहा व्यवसाय, नुकसान झालं तरी चालेल, तुम्ही व्यवसाय करत राहा. मग त्यांना ही ताकद आली व्यवसाय करायची. आणि कुणीतरी सपोर्टला असला ना तर ओरिजिनल ताकद येते बरं का माणसामध्ये. जसं माझ्या मागं पण माझ्या वाईफचा चांगला सपोर्ट आहे आणि त्यांच्याकडूनच मला ताकद भेटली बरं का व्यवसायात पुढं करायची, ग्रो करायची. तर मित्रांनो, आपल्याही फॅमिलीत असेल, आपला मित्र असेल कोणी, तर भावा सपोर्ट करा त्याला. ठीक आहे, निर्णय काय चुकल नाही चुकल तो वेगळा गोष्ट आहे, पण मग सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि हा व्यवसाय असो किंवा दुसरा काही व्यवसाय असो, एखाद्या थोडा सपोर्ट केला ना तुम्ही, तर ते भरारी मारायला रेडी राहणार आहे. त्यांना कायम ही जाणीव करून द्या की तुमच्या पाठीमागं मी उभा आहे, टेन्शन घेऊ नका. लॉस आला, प्रॉफिट आला, मी आहे, टेन्शन घेऊ नका. काही प्रॉब्लेम आला, मी आहे. तुम्ही जर उभे राहिले ना, त्याला उंच भरारी मारायला कोणी रोखू शकत नाही. तर भावांनो, माझा विचार तुम्हाला कसा वाटला, भावाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला शेअर करा. अजूनपर्यंत मला फॉलो करेल असेल तर फॉलो करा. चला, राम राम.